आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि मला असं वाटतं आता आपण विक्रांतच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं जास्त महत्वाचं आहे. हा, तुझं बरोबर आहे. आपण विक्रांतला सपोर्ट करूयात आणि त्याचबरोबर पुरावे पण शोधून काढू. पुरावे शोधायची गरज पडणार नाही आपल्याला. नाहीये म्हणजे? कारण एवढं सगळं घडल्यानंतरही विक्रांत जर खंबीरपणे उभा राहिला ना तर त्या माणसाचा प्लॅन फसेल आणि मग तो माणूस नक्की काही ना काहीतरी चूक करेल. आणि मग आपण त्याला रंगेहात पकडू. पण त्याआधी आपल्याला विक्रांतला परत उभं राहण्यासाठी मदत करावी लागेल. काही काळजी करू नकोस, मी आहे तुमच्या सोबत. या रमाकांत मयेकरांना जराही अक्कल नाही. त्यांच्यामुळे आज यांनी माझ्यावर संशय घेतला. नाही मीना, वेळीच या रमाकांतरावांना रोखायला हवं, नाहीतर हा माणूस काही करत सुटेल आणि सगळं तुझ्यावर येईल. हा बोला मीना ताई. नाही माका माहित आहे तुम्ही थँक्यू म्हणा फोन केलास, पण त्याची काही एक गरज नाही शिरला का ना. थँक्यू म्हणायला फोन केला नाहीये. मग कशा फोन केलास? माझ्या मुलाला हात लावायची हिम्मत कशी केली तुम्ही? अहो मीना ताई चिडतास कशा? तुम्हाला काही माहित नसल्यासारखं वागू नका. मला माहितीये ते गुंड तुम्हीच पाठवले होते. नाही म्हणजे मी गुंड पाठवलंय, पण का पाठवले गुंड? कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? हा, अरे बापरे, माझा डाव या बाई कळलो की काय? नाही नाही रमाकांत मयेकर असा होऊन चालाचा नाही. शिरला का नाही? काय विचारतेय मी? का पाठवलेत गुंड? बोला आता. नाही विषय कसा, मी गुंड पाठवलंय पण ते ना टी स्टॉल फोडण्यासाठी पाठवलंय, विक्रांतराव का हात लावण्यासाठी नाही. शिरला का ना? पास झाली तुमची नाटकं. मला काही कळत नाही असं समजू नका. इथून पुढे माझ्या विक्रांतच्या वाट्याला जायचं नाही आणि ही फायनल वॉर्निंग. कळलं? वहिनी, ताई या तुमच्यासाठी आणि विक्रांतसाठी दोघांसाठी डबे आहेत. थँक्यू. ताई ताई ऐक ना, तू डॉक्टर जयंतशी बोललीस का? नाही अजून. अगं तू बोलली होतीस ना त्यांच्याशी बोलणारच, मग काय झालं? मी बोलायला गेले होते पण ते नव्हते केबिन मध्ये. ठीक आहे, पण नक्की बोल हा त्यांच्याशी. हो मी आज बोल, तू नको काळजी कर. ठीक आहे. बरं तू निघतीयस का? हो चल मी तुला कॉलेजला सोडते. चालेल, मी बॅग घेऊन आले. हा हे काय? डिवोर्स पेपर. अगं पण हे सगळं कशासाठी? कारण मी तुझ्या सोबत आयुष्य काढू शकत नाही. हे बघ, माझ्या फॅमिली विषयी बोलण्याचा कोणीही तुला अधिकार दिलेला नाहीये. का नाही दिले? नवरा आहे मी तुझा रेश्मा. मी नाही म्हणत तुला माझा नवरा. निखिल, काय रे, तू रडतोयस का? काही नाही. काय झालं निखिल? अगं खरंच काय नाही. तू विक्रांतकडे निघालीस का? नाही, मी हॉस्पिटलला जातीये. पण काय झालंय? तू असं बॅग घेऊन इथे का बसलाय?
अरे निखिल, निखिल हे बघ, तू शांत हो बघू. शांत हो आधी आणि सांग मला काय झालंय ते. काय सांगू तुला, आयुष्याची गाडी रुळावर येतच नाहीये ग. निखिल तू का उदास होतोयस? हे बघ थोडा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल. मलाही असंच वाटलेलं पण काहीच होत नाही. असं करून कसं चालेल निखिल? तर मग काय करू, माझ्या आयुष्याचं गणितच बिघडलंय ग. हे बघ असं काही नाहीये. फसलोय ग मी खरंच. ज्या रेशमावर मी प्रेम केलं ना ती रेशमा ही नाहीये. फसलोय मी खरंच. निखिल काही झालंय का? काय सांगू तुला, सगळं सांगण्या पलीकडचं झालंय. आता तूच मला सांग मी काय करू. तू आधी शांत हो. मग कसा शांत हो? मला वाटलं होतं रेशमा कन्फ्युज आहे म्हणून ती विक्रांत लग्न करते. घरच्यांनी तिला प्रेशराईज केलं असेल, तिचं मन स्वच्छ आहे. पण तसं अजिबात नाही. हे सगळं प्लॅनिंग त्या रेशमाने केलं होतं आणि ह्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये तिचे घरचे पण सामील होते. हे बघ निखिल, मला कळतंय तुला आता काय वाटतंय. आणि ती लोक कशी येत नाही मला चांगलं माहिती आहे. पण जाऊ दे ना, सोडून दे, नको लक्ष देऊस त्यांच्याकडे. लक्ष कसं नको देऊ? किती निष्ठुर आहेत ती माणसं. तुला माहितीये, विक्रांतच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या दिवशी विक्रांतच्या आईला रेशमाच्या बाबांनी तिथे यायला सांगितलं होतं. त्यांना कोणाचंच चांगलं बघवत नाही. एक मिनिट, तुला कसं माहित की त्यांना काकांनीच सांगितलं होतं? ज्या दिवशी तमाशा झाला तेव्हा ते लांबून बघत होते. मी स्वतः बघितलंय त्यांना. हो, त्यांच्या चेहऱ्यावर कुठचीच स्माईल होती. चोरासारखे लपून बघत होते ते. मी घरी आल्यावर विचारलं सुद्धा त्यांना, पण ते माझ्याशी खोटं बोलत होते. मी असल्या माणसांसोबत राहू शकत नाही. मग तुझं काय म्हणणं आहे? तुला नाही राहायचंय का त्या घरात? माहित नाही, आता तरी मला काहीच कळत नाही. हे बघ निखिल, लग्न हे आयुष्यात एकदाच होतं. त्यानंतर जे काही होतं ते नवरा बायकोने सांभाळून घ्यायचं. हो, पण इथे सगळं माझ्या एकट्यावर येऊन पडलंय ना. आय अंडरस्टँड. हे बघ, रेश्मा आत्ता चुकती आहे ना, मग आत्ता पुरतं तू तिला समजून घे ना. मी तेही करायला तयार आहे ग.